आता हा इव्हेंट चंद्रपूरच्या विकासासाठी होतो आहे. हा इव्हेंट आणि जास्तीत जास्त जॉब्स मिळावे म्हणून हा उद्देश आहे. यापूर्वी जो इव्हेंट्स होत होता हा सारखा आपल्याला सांगितलेले आहे, पण हा सारखा एक मोठ्या प्रमाणावर चंद्रपूरमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज साधारणतः 200 ते 250 एवढी वाघांची संख्या आहे आणि संपूर्ण देशामध्ये वाघांच्या संख्येमध्ये व्याघ्र संवर्धनामध्ये वाघांचा जिल्हा म्हणून नावरूपाला आलेला आहे. या पार्श्वभूमीवर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं नाव जागतिक पातळीवरती व्हावं, आपण या ठिकाणी जे प्रयत्न करत आहोत सामूहिक कम्युनिटीच्या सहकार्याने हा महोत्सव 1, 2 आणि 3 या तारखेला ठरवण्यात आला. जागतिक पातळीवरती वन्यजीव दिवसाचे एक आगळेवेगळे महत्त्व आहे आणि ताडोबा महोत्सव त्याला जोडून होत असल्यामुळे एक महत्त्व त्याला प्राप्त झालेलं आहे. दिनांक 1, 2 आणि 3 मार्च या कालावधीमध्ये आपण चंद्रपूर येथे ताडोबा महोत्सव याचे आयोजन करण्यात आलेले आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा व्याघ्र पर्यटन आणि वन्यजीव पर्यटनाच्या दृष्टीने सर्व जगामध्ये एक अग्रणी व्याघ्र प्रकल्प म्हणून उदयास येत आहे. इथले पर्यटन जागतिक स्तरावरती जावे, तसेच या परिसरामध्ये आपण ज्या पद्धतीने कम्युनिटीचा सहारा घेऊन, कम्युनिटीचे सहकार्य घेऊन, जनतेचे सहकार्य घेऊन जी काही सहजीवनाची एक कॉन्सेप्ट आपण इथे अंमलबजावणी केलेली आहे, तर ते सुद्धा जागतिक पातळीवरती जावं आणि ताडोबा मॉडेल ज्याच्यामध्ये आपल्याला कम्युनिटी डेव्हलपमेंट, लोकांचा विकास आणि सोबतच वन्यजीव संवर्धन हे एकाच वेळेस कसं साध्य करता येतं हे दाखवून देणारा हे मॉडेल असल्यामुळे हा मॉडेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावा, यावरती चर्चा व्हाव्यात आणि देश पातळीवरचेच नव्हे तर जागतिक पातळीवरती याची दखल घेण्यात यावी, या उद्देशाने या महोत्सवाचे आपण आयोजन करत आहोत. त्यामध्ये अनेक उपक्रमांना, अनेक ॲक्टिव्हिटीजला आपण समावेश केलेला आहे. त्यामध्ये विशेषतः शाश्वत पर्यटन या विषयावरती चर्चासत्रांचे आयोजन आहे. शाश्वत पर्यटन हा संपूर्ण देशामध्ये व्याघ्र प्रकल्पांमध्ये असणारा आणि व्याघ्र प्रकल्पांना एक प्रमुख हा मुद्दा असतो, कारण आपल्या देशामध्ये व्याघ्र प्रकल्पांची पर्यटनाची जी कॅपॅसिटी आहे, ज्याला आपण कॅरिंग कॅपॅसिटी म्हणतो, ती लिमिटेड असते. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पर्यटनाला वाव देण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा अशा ठिकाणी पर्यटनाच्या ज्या काही समस्या असतील किंवा ज्या काही इश्यूज असतील त्यांना कशा पद्धतीने आपण सामोरे जायला पाहिजे, याकरिता पर्यटन क्षेत्रामधील तज्ज्ञांना आपण याच्यामध्ये आमंत्रित केलेलं आहे. आणि भविष्यामध्ये हे पर्यटन सुचारू पद्धतीने आणि शाश्वत पद्धतीने चालू राहावं याकरिता कुठल्या उपाययोजना करणे गरजेचे आहे यावर सुद्धा चर्चा होणार आहे. कारण व्याघ्र पर्यटनामुळेच आपल्या संपूर्ण जिल्ह्याला एक प्रकारे जी काही आर्थिक आपला अर्थव्यवस्था आहे जिल्ह्याची, ती त्याच्या भोवती फिरते आणि पर्यटन शाश्वत पद्धतीने चालू राहिलं आणि त्याला वाढ मिळाली तर आपल्याला अर्थव्यवस्थेला सुद्धा एक चांगले बळ मिळणार आहे. हा एक त्याचा उद्देश आहे. दुसरा उद्देश, आपली जी काही वाघांची संख्या आहे, व्याघ्र संवर्धनाचे आपलं मॉडेल आहे, हे लोकांपर्यंत पोहोचवणे. तसेच जागतिक वन्यजीव दिवस हा 3 मार्च रोजी संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो, तर तो सुद्धा या कालावधीमध्येच राहणार आहे. तर त्यामुळे आपण साजरा करण्यात आलेला उत्सव आणि जागतिक स्तरावरती ज्याला मान्यता आहे असा एक दिवस, या दोघांची औचित्य साधून हा आपण साजरा करतोय. यामध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी यावरती सुद्धा आपण चर्चासत्र 3 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमुळे आपल्याला वन्यजीव संवर्धनामध्ये भरपूर मदत मिळू शकतं. नाविन्यपूर्ण गोष्टी, नवीन तंत्रज्ञान हे प्रायोगिक तत्वावरती करण्यासाठी जर आपल्याला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला आणि ते प्रयोग यशस्वी झाले तर त्याला शासनाकडून
स्केल अप केलं जाऊ शकतं, संपूर्ण क्षेत्रामध्ये राबवण्यात जाऊ शकतं. अशा पद्धतीने आपण या महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. तीनही